नेक्स्ट सामना आता मात्र जितू जीते वर्सेस आई गावदेवी बेलवली. टॉस जिंकला बेलवली संघानं, स्वीकारली प्रथम फलंदाजी आणि इथे मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित केला जिथे संघाला. चला फिल्डिंग लावा आणि 2 सलामी लगेच मैदानाकडे रवाना व्हा. पूर्वार्ध पूर्वार्ध मात्र ऐकूया त्या ज्यांच्या नावानं खुलते त्यांच्या शुभ असते इथे मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड रायगड भूषण. खूप आवडतोय मला हा खेळाडू, कारण नम्रता टिकवणं सोपं नाहीये सुशांत. मी मगाशी म्हटलं की रायगड भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर ते टिकवणं फार कठीण, ते तुम्ही मनापासून टिकवणं. एकच प्रश्न फक्त आपल्यासाठी विचारण्यात येईल, अतिशय दर्जेदार गोलंदाजी राहिली पूर्वार्धामध्ये, उत्तम खेळ तुमचा राहिला. एकच प्रश्न फक्त, एकच, माईक द्या. हॅलो. तर एकच प्रश्न फक्त, उत्तम खेळ सर्वोत्तम राहिला. फक्त तिसऱ्या बॉलचा मला प्रश्न विचारायचा आहे. अतिशय उत्कृष्ट खेळ, 4 बॉलला 3 बॉलला 4 धावा राहिल्या. तुमचा सुटलेला झेल, ज्या वेळेला झेल हवेत उडला त्यावेळेला तुम्हाला कसं वाटलं होतं? असं वाटलं घेणार आहे तो, पण असं पण वाटलं काय सोडणार आहे, कारण तो भरपूर धावत आलता आणि तो मला मारायचाच होता, कारण डायरेक्ट बॉल होता, थोडा मिस शॉट झाला त्याच्यामुळे वरती गेला. परंतु इट्स अ क्लोज काउंटर म्हणता येईल, कारण त्या बॉलवर जर झेल झाला असता तर नवीन येणाऱ्या फलंदासाठी, मग तो प्रसाद असेल किंवा आणखीन कोण असेल, 2 बॉलमध्ये 4 धावा ॲब्सल्युटली सोप्या नव्हत्या. काय सांगतील? ह्या सिच्युएशनमध्ये आमच्या मॅचेस 2-3 गेलेले आहेत, त्याच्यामुळे आम्हाला थोडी भीतीच वाटली असती. नशिबाची साथ तुमची आणि तुमच्या बॅकरची. तुमचं खूप खूप अभिनंदन, वेल प्लेड. वळूया उत्तरार्ध आणि पूर्वार्ध या 2 अंकामध्ये नटलेले 2 अंकी नाटक मिनी महागुरु आता नव्यानं बनतायत. सागर मांडवकर सर, चौकात जा एवढंच सांगेन. आजच्या रजनीमधला हा अंतिम सामना. एका बाजूला असेल आई गावदेवी बेलवली वर्सेस एका बाजूला जितू 11 जिते संघ. ऐकूया पूर्वार्ध. तर थँक्यू सो मच दीपकजी फडके, त्याचबरोबर संपूर्ण आयोजन कमिटीचं. आणि त्याचबरोबर ऐकूया आता मात्र सागरजी मांडवकर मिनी महागुरु यांच्या वाणीतून हा पूर्वार्ध. तर टॉस जिंकलाय जितू आई 11 जिते संघानं आणि त्यांनी पसंती दिली. यस, मॅच ऑन. ओ, गुड बॉलिंग. सामना कमालीचा असेल. मागचा सामना सुद्धा कळवा संघ खूप छान खेळला आज. अगदी दूरवरचा प्रवास करून आला. लक फॅक्टर देवज्ञ सुद्धा हार मानली नव्हती आणि कमालीचा सामना आपल्याला पाहायला मिळाला. हरीशला पाहतोय. जितू आई 11 जिते हा संघ टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करतो आणि बॅटिंग करताना टीम लॉफ करताना स्टेट हिट. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. उत्तुंग षटकार.
कळवा संघ जाताना सावकाश जा, हळू जा, सुखरूप जा. नक्कीच अभिनंदन. दूरवरचा प्रवास करायचे आणि त्याच विभागातील एक नामांकित संघ पाहतो आज जितवा 11 जिते आणि तेवढाच बलाढ्य बेलवली. हा सुद्धा सामना कमालीचा होईल. मागच्या मॅच मध्ये काय बॅटिंग झाली टीम बेलवली आणि मागच्या मॅच मध्ये गोलंदाजीचा दर्जा दाखवला होता तो जिते संघानं. बघा अगदी मध्यरात्री नंतर सुद्धा सनील फडके भरपूर बिझी आहेत. तर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाले. धावा 6. नेक्स्ट बॉल हरीश. ओ गुड बॉलिंग. यस, त्रिफळाचीत बाद. पहिला धक्का बॅटिंग टीम बेलवली संघाला. हा तो या सॉन्ग मध्ये आवाज होता नांदगावचे मयूर नाईक सिंगर. आणि आज जो जिते संघ खेळतो आणि त्याचे पॅकर्स सुद्धा नांदगावचे आमचे प्रतीक खुद्दार आहेत. त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. आज संघ आपण जरूर पाहतो जितवा 11 जिते. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त. आई गावदेवी बेलवले. मागच्या सामन्यामध्ये काय तुफान खेळला. अगदी आकाशला आपण पाहिलं 48 धावेची अभेद्य हटके प्रेक्षणीय खेळी. एक वादळी झुंजार खेळी. 16 चेंडू 16 मध्ये आपण पाहिलं 5 विकेट गेले होते आणि तिथे त्यांनी डाव सावरला आणि संघाला एक वेगळा धाव संख्येच्या कक्षेमध्ये नेऊन ठेवलं. गुड बॅटिंग. अँड्रे रसल नावाने ओळखला जातो. हे त्याचं नामांकन आहे. मात्र इथे पुन्हा त्याला खेळावं लागेल. गुड बॉलिंग. मात्र हरीश हा एक ऑलराऊंडर आहे. जिते संघ म्हटल्यानंतर हरीशला ओळखलं जातं ऑलराऊंडर. तेवढी छान गोलंदाजी, तेवढीच उत्तम फलंदाजी, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि याला सुद्धा आम्ही पाहिलं एक विनम्र स्वभावाचा हा खेळाडू हरीश कावंड. आतापर्यंत बाद झाला. अजय, आकाश आहेत, प्रणीत आहे. 4 चेंडूचा खेळ समाप्त. धावा फलकावर 6 रन. ओ शरीरभेदी गोलंदाजी, गती थोडी कमी, मिडॉन कडे चेंडू अडवलाय. पॉवर प्ले 1चं षटक पाहतोय. कमालीची लाईन आणि लेंथ अभ्यासू गोलंदाजी केली. पॉवर प्ले मध्ये फारसं काही बिघडलं नाही. ते जिते 11 संघ कमी धावेवर लोकताना आई गावदेवी बेलवली संघाला एकूण धावा 7 टार्गेट सेट करावं लागेल. हेच डोक्यामध्ये असेल का 4 षटकामध्ये किमान 40-45 टार्गेट सेट होणं. बेलवलीकडे सुद्धा गोलंदाजांची ताकद आहे. समोर तेवढाच बलाढ्य संघ आपण पाहतोय जितवा 11 जिते. 1 षटकाचा खेळ समाप्त. धावा फलकावरती टोटल आतापर्यंत 1 गडी बाद 7. तर A1 लेजंड जोडी आम्ही पाहतोय. अशोक फडके, रवी फडके जे A1 लेजंड आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. दुसरं षटक घेऊन आलं अथर्व. आई एकविरा इव्हेंट या स्पर्धेला लीड करते. खूप सुंदर काम त्यांच्या संपूर्ण टीमचं. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाले. 7 धावा. सेकंड ओव्हर. धाव घेण्याची तयारी आणि ते धोका. यस, रनआउट गरज नव्हती आणि विकेट फेकली विनाकारण. विकेट ठेवणं महत्वाचं होतं. धाव घेण्याची तयारी आणि ती अचूक वेळ साधली. बघा आपण रिप्ले पाहतोय. डायरेक्ट थ्रो. निराशे नाराजे प्रणीत. त्याला थांबायचं होतं, संघासाठी खेळायचं होतं. मात्र रनआउट न. दुसरा धक्का बॅटिंग टीम आई गावदेवी बेलवली संघाला.
एकूण धावा फलकावरती 7 सामना पाहायला मिळतो. आई गावदेवी बेलवली किती टार्गेट सेट होईल. मागच्या मॅच मध्ये संधी मिळाली नव्हती. अगदी बॅड लक होत तो. राकेश आला स्ट्रायकर एंडला. ऑफ स्टंप वर वेगाने चेंडू बघा. कमबॅक करताना गोलंदाज अथर्व. विकेट डॉट. दबाव निर्माण झाला. अपेक्षा आकाश कडून, अपेक्षा राकेश कडून. एखादी चांगली भागीदारी बनवली तर चांगल्या धावा बऱ्यापैकी बनतील आणि पारड जड होईल. मात्र किती टार्गेट सेट करेल. समोर मात्र तेवढा तिखट मार आहे. अथर्वला पाहतोय. वेगाने चेंडू खाली राहिला. गुड बॉलिंग. व्हेरी गुड बॉलिंग. दिशा टप्पा विभिन्नता, अचूकता आहे, लयबद्धता आहे, वेगळे तंत्र दाखवत आहे आणि रिलीज ऑफ द डिलिव्हरी खूप चांगल्या पद्धतीनं तो आपल्या गोलंदाजीवर काम करतोय. चेंडूवर नजस्ती ठेवून फटके खेळणं आता राकेश साठी आव्हान आहे. फुटबॉलचा वापर जरूर केला. फटके बनत नाही. क्रिकेटमध्ये तुम्हाला फटके निर्माण करावे लागतात आणि राकेशला विचार करायला भाग पडले. तुफानी गोलंदाजी. 17 वर्षाचा अथर्व गोलंदाजी आवडले असेल तर टाळ्या होऊ द्या. वय वर्ष 17. 4 चेंडू डॉट. समोर स्टार दिग्गज. राकेशला काहीच करून देत नाही. धाव घेण्याची तयारी. ओ थ्रो मात्र परफेक्ट आला नाही. काय दबाव निर्माण केले. दिनेश सर आम्ही पाहिलं आज भोकरपाड्याचा मन फुलरे होता. त्याचं वय 15 होतं. आता 17 वर्षाचा अथर्व. या अगोदर सुद्धा आम्ही कमी वयाचा खेळाडू पाहिला. ही यंगेस्ट. तर विशाल त्याचे बंधू सुद्धा आहेत. 5 चेंडू मध्ये केवळ 1 धाव. एकूण धावा 8. 2 गडी बाद. बॅटिंग करते आई गावदेवी बेलवली. टार्गेट सेट करावं लागेल. आकाशवर जबाबदारी. काय बॉलिंग आहे. तिखट मारा. गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. इम्प्रेस केलं. सच अ गिव्ह बॉलिंग साइट. अथर्व कमालीचं षटक. काय वैविध्यपूर्ण षटक हाताळलं आणि आता प्रचंड दबाव निर्माण झाला बॅटिंग टीम आई गावदेवी बेलवली संघावर. 2 षटकानंतर एकूण धावा 8. 2 गडी बाद. वाजता सामने सुरू करावे लागतील. एक संघ क्वालिफाय करायचे जरूर. उद्या मॅनेजमेंट स्टाफने 3 वाजता रिपोर्टिंग करायचे. विलासदादांना आपण पाहतो अगदी शेवटपर्यंत या स्पर्धेचा आनंद घेत असताना. प्रचंड बिजी शेड्यूल असतो. मात्र आज हे आम्ही पाहतो युवा वर्गांसाठी हा प्लॅटफॉर्म. स्पर्धेचा दर्जा अप्रतिम आहे. 2 षटकं संपली. धावा 8. सूर गवसावा लागेल. नूर आणावा लागेल. आक्रमकता दाखवावी लागेल आणि प्रचंड हल्ले चढवावे लागतील. आता जबाबदारी असेल राकेशवर, जबाबदारी आकाशवर. ते करू शकतात या मॅच मध्ये. जर मैदानावर उभे राहिले शेवटपर्यंत हाणामारी करू शकतात. ही ताकद यांच्याकडे. पहिला चेंडू लाईन आपण जरूर पाहिली. पंच आमच्याकडे म्हणलेत वाईटचा कॉल येईल. आणि क्रिकेट खेळ हा रंजक आहे. कधी कधी न उलगडलेलं कोड आहे. कधी का होईल याचा नेम नसतो. थर्ड ओव्हर विशालला आपण पाहतोय व्हाईट बॉल. एकूण धावा 9. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज जीतू आई जीते. आक्रमण केला. स्टेडी. ओ फटके येऊ शकतात. राकेश कडे तो दांडगा अनुभव्या आणि बुला के डर कुचा लक्कर आणि ते त्याला आता करावं लागेल. षटकार. विकेटिंग शॉट पाहिला विशाल सर. काही तिथे चर्चा होईल. मॅच बॉल येईल मैदानामध्ये. टेक्निक व्हरायटी आपण जरूर पाहिली. अजूनही मैदानावर उभा आहे राकेश. तो या मॅच कडे संघाला चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करून देऊ शकतो. 15 धावा 2 विकेट. थर्ड ओव्हर. 2 षटकामध्ये धुलाई केली ना तर होऊ शकतात. मॅच मध्ये 1 षटक. आपण मग प्रीमियर लीग पहा, IPL पहा, T20 पहा, जिथे 1 षटक सुद्धा मॅच मध्ये काय काय करू शकतो. बऱ्याच वेळा आपल्याला प्रत्यय आलाय. स्क्रीनवर आम्ही पाहतोय चुटकी आहेत. 15 धावा. प्रचंड मेहनत आज बच्चे कंपनीची. मात्र राकेश कडून अपेक्षा भरपूर असतील.
6 मध्ये 7 खेळतोय, भरपूर त्याला स्ट्रगल करावा लागला. एकूण धावा 15. थर्ड ओव्हर गोलंदाज विशाल. ओ टप्पा पडला, चेंडू स्किट झाला, उंची होती आणि एज लागली. बॅट्समन आउट. विद्यमान जीते संघ बघा, टॉस त्यांनी जिंकलाय, क्षेत्ररक्षणाला पसंती. आतापर्यंत तिसरं षटक मार्गस्थ. 15 धावा पॅडीला आम्ही पाहतोय. 15 धावा, धावफलकावर 3. आकाशला स्ट्राईक अजूनपर्यंत मिळाली नाही, फक्त एक चेंडूचा सामना केला आणि आता चेंडू शिल्लक फक्त राहिलेत 9. टोटल 9 चेंडू बाकीत आणि आता संघ अपेक्षा करतो का स्ट्राईक आकाशला मिळावी, जेणेकरून चांगलं टार्गेट सेट होईल. 15. ओ शॉट ऑफ लेंड, इथे मात्र आणखीन एक सक्सेस. गोलंदाजीचा दर्जा चांगला आहे बघा. अभिषेक सुद्धा आउट. 15 वर धक्का मिळतोय. एकूण गडी आतापर्यंत बेलवली संघ थोडासा बॅकफुटलाय. आकाशला स्ट्राईक मिळत नाही. मागच्या सामन्याचा जर आपण लेखा जोखा पाहिला, जिथे 16 वर 5 विकेट होत्या, आता पुन्हा 30 स्थिती आहे. मात्र आता षटक आपण जरूर पाहिली तर जरूर 4 षटकांचा सामना आहे. अगदी बेलवली संघाला पाहिलं तिथे हीच अवस्था होती. मात्र शेवटच्या 2 षटकामध्ये जी तडाखेबंद खेळ केला शिवकर विरुद्ध 28 धावा, आता त्या वादली खेळाची पुन्हा एकदा गरज आहे. आई गावदेवी बेलवली संघाला. जितू पाटील आले. आकाश नॉन स्ट्राईक रेंजला. सिंगल मिळेल, स्ट्राईक रेंजला येईल आकाश. फक्त एकच चेंडू आतापर्यंत त्याला मिळाले. सलामीला आलं, थोडं दुर्दैव म्हणूया. मात्र खेळू शकतो, संघासाठी लढू शकतो. त्याच्याकडे प्रचंड गुणवत्ता ठासून भरले. गोलंदाजांना उत्तर द्यावं लागेल. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. एकूण धावा 16. 4 गडी बाद. विशाल टॉस जिंकलाय. जितू आहे जिते संघाने आणि फिल्डिंग करताना काय गोलंदाजी. स्ट्राईक रोटेट डायरेक्ट हिट मात्र नाही आहे. इथे कमालीचा तोडा. क्रिकेट बॅकअप रेडी होतं. हरीश तिथे होते बॅकअप छान. तर 3 षटक संपली. पंचांचा इशारा आलाय. आपण जरूर पाहतोय. 1:54 22 ने ही धाव मिळेल 3 षटकानंतर. एकूण धावा टोटल 17 धावा आहेत. धावफलकावर टोटल आपण पाहूया 3 षटकानंतर 17 धावा. 4 गडी बाद. शेवटचं षटक ज्या शिवकर विरुद्ध आकाशनं ठोकलेल्या 28 धावा, त्याची पुनरावृत्ती होणार का? जर तुमचा गृहपाठ चांगला असेल तर पेपर चांगला जातो असं म्हटलं जातं. शुभम आम्हाला माहिती देतो, कारण तो शाळेमध्ये असताना खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आणि गृहपाठ चांगला असेल तर पेपर चांगला जातो असं म्हटलं जातं. आणि जर तुमचा सराव नियमित असेल तर मैदानावर त्याचा रिझल्ट चांगला असतो. शुभम आमच्या समोर जॉईंट येत जरूर पाहतोय. टॉस जिंकला. फिल्डिंग. फायनलची रात्र माहिती आहे, थोडी मजा येणार, कारण साई स्टार संघ सुद्धा आनंदित असेल. सुपर 12 मध्ये गेलं. वेळापत्रक उद्या मध्यरात्रीनंतर आम्ही जरूर डिक्लेअर करू. शेवटचं षटक 17 धावा. आज सुद्धा भरपूर खुश आहेत. डीके बाई खुश आहेत. काहीतरी रस आहेत, गुपित रस आहे. ते नक्कीच नाही, थोडा फनी आहे मोमेंट. दिनेश सर, रिपोर्टिंग तुमची झालेली मात्र क्लोजिंग झाले नाही, लक्ष ठेवा. 3 षटकांचा खेळ समाप्त. आता मॅच कडे वळूया. आकाश कडून अपेक्षा 18 धावा 4 विकेट. लास्ट ओव्हर प्रथमेश. पहिला चेंडू उडवलाय. लॉफ्टेड स्ट्रोक
आणि मेन रोडवर लॉंग लॉंग ही मनगटामध्ये ताकद या पॉवरफुल स्ट्रोक षटकार. मालिकावीर जितेंद्र फडके अर्थातच बाळू शेठचे मालिकावीराचे पुरस्कर्ते आणि त्यांचे जवळचे सहकारी पुन्हा एकदा मात्र इथे झेल सोडलाय. या धाव घेण्याची धोका होईल का? थोडी इजा झाली. ओ बॅड लक. प्रयत्न कमालीचे. क्रिकेट मध्ये प्रयत्न करणं खूप महत्वाचे. प्रयत्न चांगले केले मात्र बॅड लक. आपण पाहतो या फिल्डिंग करताना जितो आई जिते संघ आता चांगल्या स्थितीमध्ये पोहोचून देतो. मी मगाशी म्हटलं का आकाशला स्ट्राईक मिळेल तर तो धुवा करेल, धुमाकूळ करेल, त्याच्याकडे ती गुणवत्ता आहे. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 26. तर 4 चेंडूंचा खेळ बाकी. धावा फलकावरती 26, 4 गडी बाद. आतापर्यंत आपण पाहतोय किती टार्गेट सेट होईल. आक्रमण पुन्हा एकदा लॉंग ऑफ कडे. फिल्डर रेडी. एक थोडी इजा झाली बघा. क्रॅम्प आला मे बी. आकाश धाव सोडण्याची तयारी. इकडे धोका जरूर होईल. बाद होईल. जीतू त्याच्या थोडा इंजोर्ड आहे. क्रॅम्प आला असेल. लॉर्ड्स बघा. आई एकविरा 11 विगर श्री गणेश वाजे तुम्हाला 4 वाजता काही करून रिपोर्टिंग करायचे. हनुमान बोकरपाडा आणि चेरोबा 11 भानगर. थोडा आकाशच्या पायाला क्रॅम्प आलाय आणि तिथे जरूर आमचे मॅनेजमेंट पोहोचते. उद्या 3 स्टार वाजे खेळेल आणि उद्या डी ग्रुप आहे. उद्या हास्याचे फवारे दशरथ पाटील सर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. मनोरंजन तुफानी होईल. अमोल एक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी असेल. उद्या प्रणय 11 ओम साईराम चिखले बी. त्यानंतर चिंचवली हा संघ खेळणारे श्री धोंडिल देव कसलकण घोडिल देव असेल. तर जरूर DFS सासगाव संघ खेळणारे खोपोली घोडिल देव. यस. स्कायरा 11 आपण नेरे बी पाहणार आहोत. त्यानंतर श्री भावदेवी कुडावे. तर उद्या सुद्धा चांगल्या लढती. मात्र उद्या एक संघ क्वालिफाय करायचे. तर मी विनंती करेन आयडियल मेन्स स्टुडिओ आम्ही जयेंद्रबाई यांना पाहतो. अगदी रायगड पनवेल मध्ये नामांकित आयडियल मेन्स स्टुडिओ. कुठलेही फंक्शन इव्हेंट तुम्हाला असू द्या आणि पुरुष वर्गाला जर एखादा ड्रेसचं कलेक्शन न्यू पॅटर्न्स हवे असतील तर तुम्ही आयडियल मेन्स स्टुडिओला नक्कीच भेट द्या. जिथे तुम्हाला नवीन व्हरायटी मार्केटला सर्वाधिक अधिक कुठे येतील तर त्या पहिल्यांदा येतील पनवेलला लाईन अलीमध्ये प्रसिद्ध नामांकित आयडियल मेन्स स्टुडिओमध्ये. आणि त्याचे ओनर्स जे स्पेशली आम्हाला माहिती मिळाली ते सेल्स मार्केटिंगवर खूप फोकस करतात आणि आज त्यांच्या प्रयत्नाने हे यश आले. पॅडीला आपण पाहतो प्रचंड मेहनत असेल आज या स्पर्धेसाठी. काल थोडे आम्ही पाहिलं. 27 अपेक्षा जरूर आहे. लॉफ करतोय चेंडू लॉंग ऑफच्या वरून. काय फटका सजवलाय. अपेक्षा जरूर हा शेवट गोड करायचा होता आणि आता बघा हे प्रथमेचं षटक काही अंशी महागडे राहिलं. प्रचंड हल्ला तुषार होता तिथे. धावफलक पुढे सरकले. मात्र 2 षटकानंतरच्या धावा होत्या 8. 3 षटकानंतर 17 आणि आता कुरघोडी केले. वर्चस्व प्रस्थापित केले. चेंडू शिल्लक 2 धावा 33. आणखीन एक क्रॉस पॅटर्न डीप कडे उत्तुंग दर्जेदार स्ट्रोक षटकार. राहिलं 3 षटकार. वाईट बॉल आला आणि हे कमालीचं षटक. मी मगाशी म्हटलं 5 मध्ये 22 धावा. अगदी अशा चुका झाल्या या अगोदर आपण पाहतोय शिवकर कडून. आकाश थोडा आपण पाहिलं इंजोर्ड आहे. मात्र मैदानावर तुषार
यंगेस्ट प्लेअर गुड बॅटिंग तुषार आपण पाहतोय 2 चेंडू 12 तुषार चोरगे यांना आम्ही पाहतोय द्वारकानाथ चोरगे आमचे DK जे आपण सुनील तांडेल सर बेलवली दिनेश पाटील सर बेलवली परशुराम पाटील सर असतील बेलवलीचे आमचे संतोष बुवा असतील क्रिकेटसाठी योगदान देताना आम्ही त्यांना बऱ्याच वेळा पाहिलं 39 5 कडी बाद शेवटचा चेंडू फर्स्ट इनिंग ओ टप्पा थोडा बाउन्स दिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त 2 वाजून 2 मिनिटं झालेत आणि टार्गेट सेट केले 40 धावांचं टार्गेट आपण जरूर पाहतोय चला 20 मिनिटांसाठी आम्ही सेट केलंय टायमर डे नाईट फॉर्मॅट मध्ये पाहतोय नक्कीच सागर आज चांगले सामने झाले सर्व हाय व्होल्टेज झाले आणि समालोचनसाठी मॅक्स सर आणि बंधू दिनेश पाटील अतिशय सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली सर्व सामने हाय व्होल्टेज पाहायला मिळाले आणि चांगला प्रेक्षकांचा प्रतिसाद होता 2500 वरती प्रेक्षक लाईव्ह बघत होते एक अतिशय सुंदर असा ए लॉट्सचे सामने आज आपल्याला पाहायला मिळाले आणि उद्या लवकर सामने सुरू करण्याचा प्रयत्न करू आणि अजून लवकर स्पर्धा संपण्याचा प्रयत्न करू तर पीपी काय म्हणशील आई एकविरा इव्हेंटच्या टीमचं कार्य आणि आज या स्पर्धेसाठी आम्हाला योगदान देणारा हंसिका ऑडिओ या टीम्स बद्दल काय म्हणशील हंसिका डीजेनी सुद्धा चांगले साऊंड सिस्टीम प्रोव्हाइड केली अश्विन भोपियाचा आपण आभार मानूया आणि आई एकविरा इव्हेंटच्या बद्दल बोलायचं झालं तर अतिशय चाणाक्ष त्यांचा ऑपरेटर संदेश भाई स्वतः शिव आणि स्वतः असल्यामुळे प्रत्येक स्पर्धेला त्याची मोठी कामगिरी असते आणि आपल्या स्पर्धेला सुद्धा त्यांनी चांगला काम केलेलं आहे नक्की चला फिल्डिंग लावून घ्या आणि पीपी आम्हाला माहिती मिळाली सुपर 12 ला मोरबे संघ क्वालिफाय झाला आणि जावयांकडून मेजवानीची सुद्धा तयारी करण्यात येणारी सुपर 12 ची रात्र कशा पद्धतीने मेजवानी असेल सुपर 12 ला जावई बापांकडून मोरबे संघाला काहीतरी मेजवानी असं समजलं का एक बोकड नवीन बोकड सुद्धा खरेदी केलं आपण आई गावदेवी बेलवली संघ आपण जरूर पाहिलं तर 4 षटक 40 सर्व अतिथी मान्यवरांचं
तर पाठलाग करायचे 40 धावेचा. बॅटिंग करताना निलेश आहेत, हरेश आहेत. यस, अंपायर सिग्नल. टायमर ऑन, मॅच ऑन. अजय पाटील विस्फोटक गोलंदाज, वेगवान गोलंदाज, भन्नाट वेग त्याच्याकडे, मात्र समोर आव्हान आहे निलेश पाटील आणि हरेशचं. पहिला चेंडू स्टीअर केलाय, गुड स्ट्रोक, डीप कडे जरूर, नो चान्स. चौकार आलाय, सुरुवात दणक्यात. चौकार, गुड टायमिंग. पाठलाग करायचं आणि इथे दाखवून देत असताना निलेश पाटीलला आपण पाहतोय. शुभम आणलेला आम्ही स्क्रीनवर पाहतोय. दीपक बाई आणि पॅडी यांची राईट हँड आहेत. अगदी जसं कॉम्प्युटरला वेग असतो तितका त्यांच्या कामाला वेग असतो. फास्ट आहेत. नक्कीच, ऊन असो, थंडी असो, काही असो, पाऊस असो, फक्त शुभम आणलेला कॉल करा. ॲम्ब्युलन्स पेक्षा वेगवान. तर 2 चेंडू. सोन्या मारुती नंतर कोण असेल तर फक्त शुभम. तर 2 चेंडूचा खेळ समाप्त. थोडं मनोरंजन मॅच कडे वळतोय. 4 धावा, 40चा पाठलाग करायचे. निलेश पाटील स्ट्राईक रेंजला सावध खेळतोय. ओ, थोडा टप्पा बदलला आणि हे ओळखलं का ड्राईव्ह करतोय फलंदाज. कमर ड्राईव्ह खेळण्याची तयारी. आज आकाश थोडासा आम्ही पाहतोय दुखापतग्रस्त आहे, मात्र इष्ट्यांच्या मागे तो संघाचं व्यवस्थापन करतोय. इंटेलिजंट क्रिकेट सामना पाहायला मजा येईल. नवीन फलंदाज सरकला. आपण धावफलकावर आतापर्यंत पाहिलं 4/40 टार्गेट. चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 4. पहिला धक्का मिळालाय रोहितला. पाहतोय हरेश संघाचा महत्वाचा फलंदाज जो मैदानावर उभा राहिला तेवढा वेळ गोलंदाजांसाठी तो कर्दनकाळ असू शकतो, मात्र इथे कशा पद्धतीनं योजना आखल्या जातील. 3 चेंडूचा खेळ समाप्त. एकूण धावा 4, टार्गेट 40. सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर अजय पाटील. पुढचा चेंडू रोहित साठी उसळी घेणारा ऑफस्टिकच्या बाहेर. अजयकडे प्रचंड वेग आहे. व्हाईट बॉल, प्रचंड वेग आहे. रिलीज ऑफ द डिरवली त्यांच्याकडे खूप चांगली आहे. तो गोलंदाजीच्या जोरावर सुद्धा उपद्रव निर्माण करतो. प्रचंड ताकद आहे. बऱ्याच वेळा आपण त्याच्या माध्यमातून पाहिलं, मग चाळीसगाव प्रीमियर लीग असो, रायगड प्रीमियर लीग स्पर्धा असो, अगदी आपल्या भेदक गोलंदाजीनं चर्चेमध्ये असलेलं नाव. शरीरभेदी वेग प्रचंड होता. स्ट्राइक रोटेट. हरेश एक नामांकित खेळाडू, प्रचंड गुणवत्ता त्याच्याकडे. लेग बाईस इशाराला धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा. मॅच मध्ये शांत डोक्याने खेळतोय आमचे डीजे ऑपरेटर. बघा प्रचंड भूमिका. यंग आहेत, मात्र हे यंग टॅलेंट आहेत. अगदी त्यांचं सर्वीकडे लक्ष असतो. स्पेशली संदेश समालोचकाकडे ते खूप नजर ठेवतात आणि त्यांना माहिती का त्याच्यासाठी चॅलेंज आहे. नक्कीच खूप छान काम आहे. 4 चेंडूचा खेळ समाप्त. 6 धावा, 40चा पाठलाग करायचे. जितो आई 11 जीते. 20 मध्ये 34 टार्गेट. बॅटिंग करतोय जितो आई जीते. गोलंदाजी अजय पाटील. चपराक दिले, आवाज येतोय. एक धावेसाठी सुद्धा संघर्ष करावा लागतोय. मॅच मध्ये मजा येणार, कारण कंपॅरिझन केली. सागर आम्हाला सांगेल का 7 धावा होत्या जेव्हा बॅटिंग केली. संघ होता हरेशच्या गोलंदाजीवर, तो फलंदाजी करताना संघ बेलवले. सामना कमालीचा. उसळी प्रचंड अंमलबजावणी करतोय. सापळा रचलाय. 5 चेंडू 7 धावा, 1 विकेट. स्ट्राइक रेंजला रोहित. ओ, लाईन पाहिली ऑन दी राईस. त्याला ड्राईव्ह करायचं होतं ऑफ ग्लान्स, मात्र तो प्रयत्न फसलाय. गुड बॉलिंग, लवली बॉलिंग. 2 संघामध्ये चकमक आपण जरूर पाहिलं. 1 षटकांचा खेळ संपलाय आणि धाव फलकावर टोटल 7.
पॅडीला पाहतो आपण प्रवीण सुद्धा स्क्रीनवर. तर पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 7 धावा दाफलकावर. पहिला चेंडू ट्राय करतोय गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, मिसफील्ड निघाला हरेश आणि त्याला माहितीये सिंगल डबल न धावफलक हलत ठेवायचं आणि तोच फटका खेळतोय. हरीश कुठलेही धाडस करत नाही कारण त्याला सामना सोडायचा नाही. नेहमी जेव्हा जेव्हा खेळतो लीडिंग ऑफ द फ्रंट खेळताना जितो 11 संघासाठी त्यांनी चांगली कामगिरी सातत्याने दाखवली आणि आता बॅटचा तडाखा सुद्धा त्याला दाखवायचा. मात्र समोर आव्हान आहे आई गावदेवी बेलवली संघ. एकूण धावा फलकावर टोटल 9. ओ लाईन पाहिली डीप बॅकवर्ड कडे चेंडू पॉइंटला कठीण असेल अडवणं आणि स्मॅश दॅट 4 रन्स चौकार. What a sweet sound of the bat पाहिलं. अगदी पॉइंट कडे ढकलण्याचा प्रयत्न. ही तंत्रशुद्धता तुमच्याकडे पाहिजे, हे बुद्धिमान क्रिकेट तुमच्याकडे पाहिजे, चलाक क्रिकेट तुमच्याकडे पाहिजे आणि ते दाखवते हरीश. रोहित एकूण धावफलक पुढे सरकला. एकूण धावा टोटल 13 वर पोहोचलाय. बॅटिंग टीम कमालीची शांतता आहे. दोन्ही संघाचे पाठीराखे मॅचला एन्जॉय करतात. 16 मध्ये 27 समीकरण. ओ सावध फटका खेळतोय, कुठली चौकी मुठवत नाही. अगदी सामना त्याला सोडायचं नाही. मात्र आई गावदेवी बेलवली संघ सुद्धा तेवढाच पॉवरफुल संघ आणि तो सुद्धा हा संघर्ष करतोय. हरीशची विकेट इथे दबाव निर्माण करेल. सामन्यामध्ये दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आणि चांगला क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. सामन्यातील छोटे छोटे क्षण मॅच मध्ये घेऊन येतात. सामन्यातील चुका मॅच मधून बाहेर जाऊन देतात आणि बेस्ट वर्सेस बेस्ट असं सामना आहे. दोन्ही संघ तेवढे दमदार आहेत, बलवान आहेत. फलंदाजीचं सातत्य दाखवतोय. एकूण धावा 14. प्रणित ओ गॅप शॉट सुपर स्ट्रोक डीप पॉइंट कडे मिसफील्ड. या छोट्या चुका खूप महत्वाच्या असतात. आज नेरे संघ पराभूत झाला, फिल्डिंगच्या धावा काउंट झाल्या. काल नितला संघ पराभूत झाला, फिल्डिंग मध्ये चुका झाल्या. असे अनेक सामने आपण पाहिले. काल काय सामने झाले. नितलस धुंद्र्या, त्या अगोदर एक सामना पाहिला कर्तेश्वर भिंगार, फिल्डिंगच्या चुका झाल्या. तो एक सामना पाहिला जिथे नितलस जिंकला. डान्सरचा एक सामना पाहिला. छोटी छोटी चूक का क्रिकेट मध्ये धोका देते. ऑन साइड ला फ्लिक करतोय, लेग ग्लास. ओ संतुलन बिघडलं शरीराचं, डोक्यावर हात दिला, पश्चाताप झाला, मात्र हा चौकार. मात्र तो फटका चांगला सजवला. टायमिंग स्ट्रोक तिथे क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली. 40 टार्गेट. आता धावा झाल्यात एकूण टोटल स्कोर कार्ड वर 20. आता येणारी चेंडू आणि धावा समीकरण सोपत चालल्या. मात्र विकेट हवी, बेलवलीला विकेट हवी. 13 मध्ये 20 धावा, 20 40 टार्गेट. सामना बरोबरी मध्ये सुटला. तर सुपर ओव्हर लक्ष उद्या मॅच कडे. प्रणित हरीश विकेट सहजासहजी देणार नाही कारण तो एक चलाक आहे. त्याला माहिती विकेट दिली तर दबाव निर्माण होईल. दोघांचा विचार विनिमय होते. जरूर पंचांकडे थोडा प्रेशर, व्हेरी क्लोज आहे. ऑफ स्टंप वरून प्रयत्न कमालीचे राहिले. प्रणितचं हे षटक. 12 मध्ये 20 स्कोर कार्ड आपण पाहतो. मॅच नंबर 27. आई गावदेवी बेलवली संघाने 39. काय फाईट केली आपण पाहतो. आकाश होता, तुषारनं शेवट गोड केला आणि आता 3 षटकानंतरची धावसंख्येची घसरगुंडी होती. मात्र त्यानंतर आलेख वाढवला. तर दिनेश पाटील सर आणि दीपकबाई फडके काहीतरी इम्पॉर्टंट डिस्कशन चालू. त्यांना सुद्धा स्क्रीनवर हे पिंट्या आहेत ना, यांना मध्यरात्री नंतर खूप वेगळं सुचतं. संदेशने ट्रेनिंग दिलेले, कधी शांत बसत नाही.
मध्यरात्रीनंतर काही जण थोडा रिलॅक्स होतात, मात्र यांना मध्यरात्रीनंतर वेगळं सुचतं. एका वेळा किती काम करतात बघा. चला 2 षटकं संपली, 20 धावा 40. पीपी आम्हाला माहिती देतात का मध्यरात्रीनंतर काही प्रेक्षक असतात ते सुद्धा क्रॉप करतात काही व्हिडिओ, तर करू द्या, थोडं मनोरंजन असतं. तर 20 धावा 40चं टार्गेट, येणारे 12 चेंडू, 20 धावेची गरज. क्रिकेटचा आनंद घेत असताना संपूर्ण आमचा प्रेक्षक वर्ग, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. आज जिते बेलवली आपण पाहते दोन्ही दादा संघ आहेत, दोन्ही संघ अनेक स्पर्धा मध्ये खेळतात आणि षटक घेऊन आले गोलंदाज अभिषेक. विजयासाठी कडवी झुंज देत असताना पाहूया मॅच मध्ये काय होणार. प्रेक्षकांना नेहमी अटीतटीचे सामने पाहायला आवडतं आणि आता या सामन्याचा निकाल का असेल. 12 मध्ये 20 धावा झाले, 40चं टार्गेट. चला स्पीडअप करा, 2:18 मध्यरात्री नंतर. एकूण धावा 20, 40चा पाठलाग. यस, क्लोज कॉल, दबावे दडपणे. सामन्यातील रोमांच वाढत चालले, क्रिकेटचं वातावरण तापते बघा. सुंदर ट्रॉफीज आपण पाहतोय, अगदी 3 स्पोर्ट सायकल, 1 सिरीज बाईक. लायन ग्रुप अर्थातच बाळूशेठ यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेले लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य. 20-40 टार्गेट. पहिला चेंडू, सावध फटका, तंत्रशुद्ध. वॉटर टायमिंग हरीशच्या बॅट मधून हा फटका, ग्रेट स्ट्रोक, चौकार. डोक्याने खेळतो. कॅल्क्युलेशन सुरू आहे. 24 धावा 40 टार्गेट. 11 मध्ये 16, 11 चेंडू आणि 16 धावेची गरज. रिक्वायर्ड रन रेट 8.73, करंट रन रेट 11. ज्या पद्धतीने खेळतोय बघा स्ट्राइक रेंजला हरीश. पुन्हा एकदा ऑन साइडला ट्राय करतो, डीप कडे. हरीश याच आविर्भावामध्ये खेळतोय. सिंगल डबलला प्राधान्य द्यायचं, त्यानंतर एखादा खराब चेंडू आला तर आपलं शक्ती प्रदर्शन करायचं आणि तेच लिलिया किमिया तो सादर करतोय. संघासाठी तितक्या ताकदीने खेळतो, मात्र या विकेटची गरज आहे. विकेट मिळत नाहीये, दबाव कसा निर्माण करायचा याच्या विचारामध्ये आई गावदेवी बेलवली हा संघ. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 25, 5 धावा आलेत. ऑफ स्टंपला स्विंग केला. यस, वाईटचा कॉल. अंपायर्स, द टीव्ही अंपायर रेफर, बॉलिंग टीम, डिसिजन पेंडिंग. सव्वीस 26 40 टार्गेट. सामन्यामध्ये अजूनही रंगत निर्माण. 10 मध्ये 14. विकेट मिळत नाही. भागीदारीचा विचार केला तर खूप छान पार्टनरशिप या मॅच मध्ये. विकेटची गरज होती. व्हॉट अ कॅच. विकेट जरूर मिळाले. दबाव निर्माण करेन. काय कमालीच्या अभिषेकने प्रयत्न केले बघा. समोर ठेवला, त्याला लॉफ करण्याचा टायमिंग चुकलं आणि इथे बघा तो एंडला आणि त्यानंतर
काय संतुलन, हे फिटनेस असावं लागतं. एवढ्या वेगाने धावणं, नजर ठेवणं, शरीराचं संतुलन ठेवणं, दबाव असणं आणि खूप छान गुड कॅच. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये दबाव निर्माण होईल. मात्र एका बाजूला हरेशन 6 मध्ये 13 एकूण धावा दाफलकावर टोटल आपण आतापर्यंत पाहतोय 40 टार्गेट. चेंडू आणि धावा, दबाव निर्माण होईल. कडवी झुंज जितवा 11 जित्या दोन्ही संघाची पाठीराख्या या सामन्याचा आनंद घेत असताना पाहूया इक्वेशन अनालिसिस. 26 धावा 40 टार्गेट रिक्वायर्ड 100 9.33 9 चेंडू 14 धावा 9 चेंडू 14 धावा. लक्ष विद्या चला फिल्डिंग लावून घ्या. 2:23 मध्यरात्री नंतर आज सुद्धा आम्ही जरूर मॅचेस टफ झालं त्यामुळे आम्ही वेळेला थोडंसं आम्ही पाहिलं महत्व दिलं होतं. चला टायमर ऑफ करा. तिथे काही मॅनेजमेंट असतील, जबाबदारी असते. चला लक्ष विद्या 9 चेंडू 14 धावा. सामना कोण जिंकणार? गोलंदाजांना फार भरीव मोठी कामगिरी करावी लागेल. स्वीप करण्याचा प्रयत्न, दबाव निर्माण करतो आणि इथे काही अंशी का होईना दबाव निर्माण होईल. सामना सोडायचा नाही. दोन्ही संघ त्याच उद्देशाने खेळतात. दबाव निर्माण झाला. टीम जितवाई जिते 11 वर. मात्र हरेश 6 मध्ये 13 केतन डॉट 26 40 8 मध्ये 14. गुड बॉलिंग अभिषेक. प्रचंड दबाव मॅच मध्ये टर्न करतोय. अभिषेकची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊ द्या. गुड डिसिजन विशाल सर. बघा अगदी ट्रान्सपरन्सी, कॉन्सन्ट्रेशन. 7 मध्ये 14. गुड बॉलिंग, बॅड लक आणि इथे पाहायचं एक्झॅक्टली व्हॉट हॅपन. लेग बाईस, लॉंग स्टॉपला हा चौकार. दबाव वाढला टीम बेलवली संघावर. हे छोटे छोटे क्षण बॅड लक अगदी शरीराला स्पर्श झाला आणि आकाशला सुद्धा तो चेंडू अडवता आला नाही आणि मी म्हणेन नशिबाचा चौकार. दाफलकावर 3-0 2 गडी बाद 40. काय कमालीचे सामने झालेत. A1 जोडी, लेजंड जोडी आम्हाला सांगतात प्रत्येक सामना टफ होतोय. यस दिनेश पाटील सर मनापासून धन्यवाद आहेत. इथे क्लोजिंग टाइम अजून झाला नाही. यस प्रचंड भूक लागते ना मध्यरात्री नंतर. कॅलरीज गेन कराव्या लागतात. तर 6 चेंडू आणि 10 धावा. सामना आपण पाहतोय नक्कीच अटीतटीचा आहे. फायटिंग सामना आहे. गावदेवी बेलवली विजयाचा झेंडा कोण फडकवणार? जिते का बेलवली? 30 धावा षटक दिलं. विजयाचा शिल्पकार कोण होणार? मात्र मास्टर माइंड अनेक मैदान गाजवल्या. जितू आई जिते संघाची ताकद, द वॉल ऑफ जित्या. हरेश तो सुद्धा म्हणतोय का मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही. समोर बेलवली संघ म्हणतो आम्ही सुद्धा सामना सोडणार नाही. वातावरण गरम झाले. 6 मध्ये 10 धावा. का होईल मॅच मध्ये गोलंदाजांना विविधता दाखवावी लागेल. सिरियसली मॅच मध्ये खेळाडू किती सिरियसली घेतात सामन्याला हे महत्वाचे. पहिला चेंडू हवा काढली, षटकार. हरेश कामंड हा अडथळा होता गोलंदाजांचा. यासाठी उपाययोजना आखायला पाहिजे होती. हरेश एक असा फलंदाज आहे, आम्ही बऱ्याच वेळा त्याचा क्रिकेट पाहिला. तो सहजासहजी विकेट देत नाही. रोशन फडके यांना स्क्रीनवर पाहतोय तर नक्कीच त्यांची सुद्धा आम्ही धन्यवाद देतो. आणि पिंट्यानं काय सुचेल ना मध्यरात्री नंतर काय
संदेशच्या पलीकडचं आहे. तर 36-40 आणि 5 मध्ये 4 धावेची गरज, ही ताकद होती बॅटिंग करताना G11 जीते संघाची. तर आयवा कॅच साठी बघा या पिंट्यानं कॅमेरामन होते तरी आयवा कॅच पकडला आणि त्यांना प्राइज मिळालं होतं. तर सामन्यामध्ये आपण जरूर पाहतोय 5 चेंडू आणि 4 धावेची गरज. 36 एज लागते, अजूनही सामना सोडत नाही. सिंगल हरीशने तयारी नाही दाखवली बघा, आता तयारी दाखवते, धोका होईल, गरज नव्हती आणि इथे तणाव वाढलाय थोडा आकाशवर. नक्कीच दबाव निर्माण होईल तिकडे फलंदाजांमध्ये सुद्धा चिडचिड तणावाचं वातावरण. मी मगाशी म्हटलं का खेळाडू तुम्ही सामन्याला किती सिरियसली घेता हे सुद्धा महत्वाचं असतं. कैलास केतन हरीश आतापर्यंत आपण पाहिलं 8 मध्ये 20 एकटा नडतोय, 40चं टार्गेट होतं. शांत डोक्यानं आठवण करून दिली. पीपी आम्हाला सांगतो द वॉल ऑफ क्रिकेट, राहुल द्रविड अशा पद्धतीनं क्रिकेट खेळायचं. विवेश लक्ष्मणची त्यांनी आठवण करून दिली आता या क्षणी. क्या बात आहे. 8 मध्ये 20. आर्यन स्नॅप किंग त्यांना म्हटलं जातं. मिनी आकाश तारेकर बघा ही पोझिशन बघा. चला मॅच कडे वळते. 4 मध्ये 3 फलंदाज आलाय. वळतो आपण मॅच कडे. 8 मध्ये 20 खेळतो. स्ट्रायकर एंडला प्रथमेश डॉट बॉल विकेट. मॅच मध्ये कमबॅक करून देईल. 4 मध्ये 3 धावेची गरज. ओ गुड बॉलिंग, हरीश स्ट्राइक रोटेट करतोय. यस पंचांकडे डिमांड होईल. धावच घेणं सोडत नाही. किती चपळाय, किती स्फूर्ती आहे, किती चापल्य. नक्कीच एक्झॅक्टली काय घडलं ते आमच्यापर्यंत पोहोचेल. टीव्ही अंपायर कडे डिमांड केले वाईट साठी. यस काही डाऊट्स असतात मग आम्हाला टेक्निकल टीम दोन्ही संघांसाठी टाळ्या येऊ द्या. शेवटपर्यंत रंगताना सामने पाहिलेत. आता 3 चेंडू 3 धावेची गरज. काय होणाऱ्या मॅच मध्ये 40 टार्गेट 37 3 विकेट आणि कैलास डॉट बॉल विकेट. मॅच मध्ये कमबॅक करेल. स्ट्रायकर एंडला प्रथमेश, तो मात्र आता नव्या दमाचा आहे. एका बाजूला हरीश. 3 मध्ये 3 37 काहीतरी उपाययोजना चर्चा. क्लोज मॅच टफ मॅच. 37 3 विकेट 3 मध्ये 3 धावेची गरज.
हा चेंडू ऑन साइडला पिक केले, तिकडे धाव घेण्याची तयारी. 2 धावा इझिली पूर्ण केला आणि नक्कीच आपण पाहतो स्कोर इज लेवल. पायचे अजूनही धडधड, मात्र चेंडू शिल्लक. 2 डॉट बॉल, विकेट. मॅच मध्ये कमबॅक करेल हरेश, नॉन स्ट्रायकर इनलेट. प्रचंड मेहनत त्याने केल्या, मात्र कैलासला आता काय कानमंत्र असेल. धक धक धाक धूक. विलासदादा फडके यांना आम्ही पाहिलं प्रस्थान होत असताना. अगदी शेवटपर्यंत दादानी या स्पर्धेला आम्ही त्यांची उपस्थिती पाहतो. तर बघा आयोजकांकडून जो नियम आहे, सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर. प्रेक्षक वर्ग चला, आमचे दर्दी प्रेक्षक वर्ग दोन्ही संघांसाठी टाळ्या शिट्या येऊ द्या, एकदा ऊर्जा निर्माण करा. 2 चेंडू, एका धावेची गरज. काय सामने रंगतात. लो स्कोरिंगच्या मॅचेस, हाय व्होल्टेज. कैलास स्ट्रायकर एंडला प्रथमेश. हा चेंडू, सावध फटका. यस, जीतू 11 जीत्या. संघाचे पुरस्कर्ते प्रतीक खुद्दार, ऑलराऊंडर नांदगाव टीम, आणि सामना जिंकलाय 7 विकेट न.